नमस्कार मंडळी. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीबद्दल एक जबरदस्त अपडेट आहे. बरेच जण वाट बघतायत की ग्राउंड कधी होणार, बरोबर? तर आज आपण जरा खोलात जाऊन बघणार आहोत, तेही ऑफिशियल कागदपत्रांच्या आधारावर, की ही चाचणी नक्की कधी सुरू होऊ शकते. तर थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यांना जी तारीख जाणून घ्यायची आहे ती म्हणजे 20 जानेवारी. हो, आमच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार बहुतेक सगळ्या जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी 20 जानेवारीपासून सुरू होण्याची दाट शक्यता दिसतेय. आता प्रश्न असा येतो की ही 20 जानेवारीची तारीख आली कुठून? म्हणजे हा फक्त एक अंदाज आहे की यामागे काहीतरी ठोस पुरावा आहे? चला तर मग बघूया आपला पहिला पुरावा. आणि हा पुरावा थेट छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांकडून आलेला आहे. हे बघा, हे आहे ते ऑफिशियल परिपत्रक. यात पोलीस शिपाई भरतीच्या तयारीबद्दल एकदम स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत आणि इथूनच आपल्याला पुढचे सगळे धागेदोरे मिळतात. आणि आता ह्या परिपत्रकातली सगळ्यात महत्वाची लाईन ती म्हणजे ही. यात अगदी स्पष्टपणे लिहिलंय की 20 जानेवारीपासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे. बघा, हे शब्द खूप काही सांगून जातात. म्हणजे विचार करा, ही फक्त हवेतली तारीख नाहीये. प्रशासनानं तयारीसाठी अगदी ठोस आदेश दिले, जसं की 1600 मीटरसाठी मैदान तयार करा, उंची, छाती मोजायला साहित्य आणा. या सगळ्यावरून एक गोष्ट तर पक्की आहे की ही प्रक्रिया खूप वेगाने पुढे सरकतीये. बरं, हा झाला एक पुरावा. पण आता मनात प्रश्न येईल की ही सगळी तयारी फक्त संभाजीनगरमध्येच सुरू आहे का? तर अजिबात नाही. चला, आता आपण दुसऱ्या पुराव्याकडे वळूया, जो या सगळ्या गोष्टीला अजूनच पक्क करतो. तर झालं असं की अजून एक परिपत्रक समोर आलंय आणि त्यानुसार संपूर्ण राज्यासाठी एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आली होती. आणि त्याचा विषय काय होता? तर याच मैदानी चाचणीचं नियोजन कसं करायचं हे. आणि ह्या मीटिंगला कोण कोण होतं माहिती आहे? मुंबई, ठाणे, पालघर, अगदी राज्यातले सगळेच्या सगळे पोलीस प्रमुख यात सहभागी झाले होते. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की ही तयारी कुठल्या एका जिल्ह्यापुरती नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी सुरू आहे. आणि यातली सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या सगळ्या कामाचा स्पीड. अहो, विचार करा, एका दिवशी परिपत्रक जारी होतं आणि दुसऱ्याच दिवशी दुपारी 12 वाजता राज्यव्यापी बैठक पार पडते. यावरून प्रशासकीय लेव्हलवर हे काम किती सिरियसली घेतलं जातंय याचा अंदाज येतो. ओके, तर हे सगळे पुरावे आपण बघितले. पण या सगळ्याचा आपल्यासारख्या उमेदवारांसाठी नेमका अर्थ काय? आपण यातून काय समजून घ्यायचं? याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे. ही जी राज्यव्यापी बैठक झाली आणि जे आदेश दिले गेलेत, त्यावरून हेच दिसतंय की संपूर्ण महाराष्ट्रात मैदानी चाचणी एकाच वेळी सुरू होणार आहे. आणि ही तारीख साधारणपणे 20 ते 22 जानेवारीच्या आसपास असू शकते. आणि याचाच अर्थ काय होतो? आपल्या हातात तयारीसाठी आता मोजून फक्त आणि फक्त 25 दिवस उरले आहेत. हो, फक्त 25. म्हणून सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे की आता तयारीला लागण्याची हीच ती वेळ आहे. प्रशासन त्यांचं काम एकदम वेगाने करतंय. आता प्रत्येक दिवस महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे खरा प्रश्न आता हा आहे की उमेदवारांची तयारी किती झालीये. तर मग आता कसून तयारीला लागा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा.